नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी असे हिरव्या मुगाची भजी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचे, रात्रभर भिजवलेले ना मूग घ्यायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि ना सगळे काढून घ्यायचे. मी जवळजवळ 1 वाटीचे प्रमाण घेतलेले आहे. 1 वाटी मूग मी रात्रभर भिजून घेतलेले आहे. आता ते बारीक करून घेऊया आपण. जास्त पण नाही, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. ओबड-दोबड थोडंसं, जास्त बारीक नाही करायचं. आता आहे ना, हे मूग आहे ना आपण काढून घेऊया वाटलेले. आता हे मूग काढून घेतलेले आहे मी. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहील. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर पण नक्कीच क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ना आता आपण यात बाकीचं सगळं साहित्य टाकून घेऊया. सर्वप्रथम मी 1 चिरलेला कांदा, थोडं आलं, 1 बारीक चिरलेली मिरची असं चिरून टाकलेले बारीक. आता आहे ना आपण यात कोथिंबीर, जिरे, ओवा आणि जिरे मी 1 चमचा घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. मी हिरव्या मुगाचे कटलेट्स विथ करी ची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करा. युनिक अशी आहे आणि चवीलाही खूप छान लागते. आता आपलं तेल आहे ना तापवायला ठेवलेलं आहे, ते पण तापत आलेलं आहे तेल. आता आपण ह्यात ना आपले भजे टाकून घेऊया. अशा प्रकारे करून घेतलेले आहेत मी. आता हे तळून घेऊया आपण. हे भजी ना खूप जास्त क्रिस्पी होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तुमच्या घरी जर उरलेले मूग असतील भिजवलेले, तर तुम्ही हे एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्समध्ये पण नक्की सांगा. आता मी हे भजी आहे ना तेलात सोडून घेतलेले आहेत. आता ते आहे ना स्टार्टिंगला आहे ना 1 ते 2 मिनिट फुल गॅसवर तळून घ्यायचे आणि मग बारीक गॅसवर तळून घ्यायचे. स्टार्टिंगला आहे ना फुल गॅसवर का तळायचे, जेणेकरून जास्त तेल आपले भजे पिणार नाहीत. स्टार्टिंगला फुल गॅसवरच तळते मी. 2 ते 3 मिनिट छानपैकी मी तळून घेतलेले आहेत आता फुल गॅसवर. आता आपण गॅस बारीक करून घेऊया. हे भजी ना 10 ते 15 मिनिटात तयार होतात आणि तुम्ही हे भजी ना असे सुद्धा खाऊ शकता, कारण हे चवीला खूप छान लागतात आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा काही दुसरी पातळ भाजी केली असेल त्यासोबत सुद्धा तुम्ही हे भजी खाऊ शकता. चवीलाही खूप छान लागतात हे भजी. मी हे भजी आहे ना करी केलती त्यासोबत ट्राय केलते, इतके छान लागलेले. तुम्ही नक्कीच रेसिपी बघा आणि नक्कीच घरी ट्राय करा. मी रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनेलवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा. आता बारीक गॅसवर आपले भजे तळून घेऊया आपण. 5 ते 10 मिनिट लागतात फक्त याला तळायला. असं तळत राहायचं याला बारीक गॅसवर. लगेच नाही काढायचे, जे कच्चे राहिले तर चांगले नाही लागत. त्यामुळे बारीक गॅसवर 5 ते 10 मिनिट छान तळून घ्यायचे. आता याला तळत राहूया आपण. बारीक गॅसवरच तळत राहायचंय, जेणेकरून जळणार नाहीत आपले भजी. हे इतके खमंग होतात आणि तेलही जास्त शोषून घेत नाहीत हे भजे, जेणेकरून जास्त तेलकट नाही लागणार आपल्याला. कारण की बाकीचे जे भजी असतात ते थोडंसं तेल जास्त पितात, तसे या भजीत अजिबात जास्त तेल शोषून घेत नाहीत. त्यामुळे हे भजी थोडेसे हेल्दी सुद्धा म्हणू शकतो आपण. कधी जर तुमचा चीट डे वगैरे असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता आपण हे भजी काढून घेऊया. आपले भजी तयार झालेले आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा नक्की करा आणि तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.